विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफायनाइट इंटिग्रेशन या टॉपिक मधला सेकंड पॉइंट आपण बघायला चालू केलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन। तर एकूण 7 ते 8 प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यातल्या मागच्या व्हिडिओमध्ये झालेल्या पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया की पहिली प्रॉपर्टी आपण डेफायनाइट इंटिग्रेशनची बघितली होती ती म्हणजे कोणती, तर इंटिग्रेशन फ्रॉम a टू a f ऑफ x dx इक्वल टू 0। म्हणजे इंटिग्रेशनचे लिमिट्स अप्पर लिमिट लोअर लिमिट जर सेम असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही डोळे झाकून आपण सांगू शकतो 0 येते। त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण बघितली ती इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम b टू a f ऑफ x dx। म्हणजेच इंटिग्रेशनचे जर लिमिट्स इंटरचेंज केले तर इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू मध्ये साइनचा बदल येतो। म्हणजे आपल्याला एखाद्या फंक्शनचं लिमिट्स जर इंटरचेंज करायचे असेल तर त्याच्याबरोबर आपोआप काय करावं लागणार आहे, त्याची साइन चेंज करावी लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरची प्रॉपर्टी आपण बघितली इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ t dt। म्हणजेच इंटिग्रेशनचे लिमिट सेम असतील तर फंक्शन मध्ये व्हेरिएबलचा जर बदल असेल तर त्या फंक्शन सेमच आहे, फक्त व्हेरिएबलचा जर बदल असेल तर त्या फंक्शनच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही बदलत नाही, सेमच राहते। म्हणजे व्हेरिएबल वरती किंवा इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही व्हेरिएबल वरती कोणताही परिणाम करत नाही। त्यानंतर नेक्स्ट नंबर 4 आपण बघितली की इफ a इज लेस दॅन c इज लेस दॅन b, c हा इन बिटवीन द इंटरवल a टू b जर असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx या इंटरवलची फोड आपण करू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम a टू c f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम c टू b f ऑफ x dx। तर अशा प्रकारे 4 नंबरची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी प्रूफ केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट नंबर 5 आपण बघितले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx। इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ a माइनस x into dx। नंबर 6 सबस्टिट्यूशन मेथडने आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे। महत्त्वाचे आहे 5वी 6वी त्यानंतर 7वी 8वी अशा एकूण 8 प्रॉपर्टी आपण या ठिकाणी प्रूव्ह करून त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सोडवणार आहोत। तर या 4 प्रॉपर्टी आपल्याला ह्या प्रूफ पुढच्या करण्यासाठी लागतातच, पण 5वी 6वी 7वी 8वी याच्यावर आधारित एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात, लक्षात घ्या। तर सबस्टिट्यूशन मेथड x इज इक्वल टू a मायनस t LHS घेऊन सोडवलेला आहे। त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी आपण बघितली इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ a प्लस b मायनस x into dx। तर अशा प्रकारे आपण हे जे 6 नंबरची प्रॉपर्टी आहे LHS घेऊन सबस्टिट्यूशन मेथड x इज इक्वल टू a प्लस b मायनस t असं सबस्टिट्यूशन घेऊन आपण हे इंटिग्रेशनची प्रूफ केलेली आहे। तर या काल आपण एकूण 6 प्रॉपर्टी बघितलेल्या त्या विथ प्रूफ। तर आज आपण त्याच्या पुढच्या 2 राहिलेल्या प्रॉपर्टीची प्रूफ बघून एक्झाम्पल्स बघणार आहोत। तर 7 नंबरची प्रॉपर्टी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेली आहे की प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f ऑफ x dx इज इक्वल टू लिमिट काय आहे 0 टू 2a। तर त्या इंटरवलची फोड काय आलेली आहे 0 टू a f ऑफ x dx प्लस 0 टू a f ऑफ a 2a मायनस x into dx। तर प्रूफ आपण करूया। प्रूफ करण्यासाठी आपण LHS बाजू घेऊया। LHS इज इक्वल टू काय आहे तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f ऑफ x dx बाय प्रॉपर्टी नंबर 4। प्रॉपर्टी नंबर 4 कोणती तर a इज लेस दॅन c इज लेस दॅन b। तर c हा जर a टू b च्या मध्ये इंटरवल असेल तर दिलेल्या a टू b ची फोड a टू c प्लस c टू b आपण करतो। त्याच पद्धतीने आता हे जे इंटरवल दिलाय 0 टू 2a दिलेला आहे, मग 0 टू 2a च्या मध्ये कोणता पॉइंट येतो तर a हा पॉइंट येतो की जो 0 पेक्षा मोठा आणि 2a पेक्षा लहान आहे। म्हणजे या 0 टू 2a या इंटरवलची फोड आपण 4 नंबरच्या प्रॉपर्टी नुसार कशी करू शकतो, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx प्लस
integration from a to 2a f of x dx. Therefore, integration from 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus I1. हे जे इंटिग्रेशन आहे a to 2a f of x dx याला आपण I1 म्हणूया. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता हे I1 जे आहे 0 to a f of x dx जे प्रूफ आपल्याला करायचं ते स्टेटमेंट में ॲज इट इज आहे. म्हणजे आपल्याला हे आणण्यासाठी आपल्याला हे जे 2 नंबरचे इंटिग्रेशन आहे हे सॉल्व्ह करून आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे ह्या इंटिग्रेशनला आपण I1 म्हटलेलं आहे आणि आता हे I1 आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं आहे. मग I1 सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय की हियर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to 2a f of x dx. सबस्टिट्यूशन मेथड वापरूया. पुट x is equal to 2a minus t. X is equal to 2a minus t, which implies t is equal to 2a minus x. Therefore, dx is equal to minus dt. Limits बदलूया. As x tends to lower limit a, then t tends to x tends to a, 2a minus a, t tends to a. Upper limit as x tends to 2a, upper limit 2a आहे x, then t tends to 2a minus 2a 0. मग आता हे बदललेले लिमिट्स बदललेली x ची व्हॅल्यू ह्या दिलेल्या फंक्शन I1 मध्ये आपण पुट केली तर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 लोअर लिमिट a अपर लिमिट 0 a to 0 f of 2a minus t into minus dt. मायनस साइन मल्टिप्लाइड आहे. इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. इट इज इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 f of 2a minus t into dt. मला हे मायनस साइन इंटिग्रेशनला नको आहे. कोणती प्रॉपर्टी वापरावी लागणार आहे तर प्रॉपर्टी नंबर 3 नुसार प्रॉपर्टी नंबर 2 नुसार आपण काय करू शकतो इंटरचेंज करू शकतो. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a 0 to a f of 2a minus t dt. रिझन लिहायचं बाय प्रॉपर्टी नंबर 2. आणि व्हेरिएबल जरी बदलला इंटिग्रेशनची डेफिनेट इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही त्यानुसार इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of 2a minus x into dx बाय प्रॉपर्टी नंबर 3. आणि आता ही जी I1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. I1 म्हणजे काय आहे a to 2a f of x dx. त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 0 to a f of 2a minus x dx. तर ती आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू शकतो. Therefore, putting this value in equation 1 we get integration from 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x into dx. And this is the proof for the property number 7. Substitution method वापरली आहे. सुरुवातीला बाय प्रॉपर्टी नंबर 4 0 to 2a ची फोड केली. 0 to a plus a to 2a ही सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण ह्याला I1 म्हटलेलं आहे. I1 सबस्टिट्यूशन मेथड x इज इक्वल टू 2a minus t ने सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करून व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0 to a f of 2a minus x dx. आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून आपण रिक्वायर्ड रिझल्ट या ठिकाणी मिळवलेला आहे. तर अशा प्रकारे ही 6 नंबरची प्रॉपर्टी आहे. 7 नंबरची 5, 6, 7, 8 अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहे. कंपल्सरी यातली एक प्रॉपर्टी 3 मार्कासाठी विचारली जाणार आहे हे लक्षात घ्या. समजले नसेल तर विचारा, फोन करा, काही अडचण नाही. तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a f of x dx इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of 2a minus x into dx. Next and last property for definite integration from number 8 integration from 0 to
minus a to a f of x dx is equal to 2 into integration from 0 to a f of x dx if f of x is a even function and it is equal to 0 if f of x is a odd function. तर या इंटिग्रेशनचे -a to a f of x dx या डेफिनेट इंटिग्रेशन व्हॅल्यू दोन लिहिलेले आहेत. पहिली व्हॅल्यू लिहिले 2 into इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx कधी येणार आहे ज्यावेळी दिलेलं फंक्शन कसलं असेल इवन फंक्शन आणि इट इज इक्वल टू 0 येणार आहे कधी ज्यावेळेला दिलेलं फंक्शन कसं असेल ऑड फंक्शन. आता ऑड आणि इवन म्हणजे काय आपल्याला झालेलं आहे 11वी मध्ये फंक्शन या टॉपिक मध्ये. तर इवन फंक्शन दिलेलं फंक्शन इवन फंक्शन कधी होतं ज्या वेळेला f of -x इज इक्वल टू काय येते f of x व्हॅल्यू येते. आणि ऑड फंक्शन कधी म्हणायचं ज्या वेळेला दिलेलं फंक्शनची व्हॅल्यू f of - इज इक्वल टू -f of x येईल त्यावेळेला ते फंक्शन कसलं आहे ऑड फंक्शन. मग या दोन डेफिनेशनचा वापर करून आपल्याला ही प्रूफ करायची आहे. प्रूफ घेऊया आपण की काय आहे फंक्शन की इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx. तर लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx इज इक्वल टू हा जो इंटरवल आहे -a to a याची फोड आपण करू शकतो 4 नंबरच्या प्रॉपर्टी नुसार. 4 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये c हा इन बिटवीन द इंटरवल a to b जर असेल तर त्याची फोड आपण ज्या पद्धतीने करतो तशीच -a to a याच्यामध्ये कोणता पॉइंट असेल इन बिटवीन सेंटरला 0 असणार आहे. म्हणजेच याची फोड आपण करू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम -a to 0 f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये बघितलं तर ही टर्म आहे 0 to a f of x dx म्हणजे आपल्याला फक्त हे मगाच्या पद्धतीने हेच इंटिग्रेशन आपल्याला सोडवावं लागेल. त्याला आपण I1 म्हणूया. देअरफॉर इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx इज इक्वल टू I1 प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशन नंबर 1 मधील I1 आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवूया. हियर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -a to 0 f of x dx बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. काय पुट करायचं आहे पुट x इज इक्वल टू -t which imply dx is equal to -dt. सबस्टिट्यूशन करतोय लिमिट्स बदलायला विसरायचं नाही. Therefore as x tends to -a then t tends to as x tends to -a then t tends to काय येणार आहे a माइनस माइनस कॅन्सल होणार आहे t tends to a and upper limit as x tends to 0 then t tends to is also 0. मग हे बदललेले लिमिट बदललेली x ची व्हॅल्यू दिलेल्या फंक्शन मध्ये I1 मध्ये पुट केलं तर आपल्याला I1 इज इक्वल टू काय मिळणार आहे इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 f of -t into -dt f of -t into -dt. मग आता ही जी व्हॅल्यू आहे मायनस मल्टिप्लाइड आहे तर ती मल्टिप्लाइड टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली तर इट इज इक्वल टू मिळते मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 f of -t dt. मायनस साइन नको आहे का घालवण्यासाठी आपल्याला लिमिट्स इंटरचेंज करावे लागतील बाय प्रॉपर्टी नंबर 2. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of -t dt. व्हेरिएबल बदलला इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही. बाय प्रॉपर्टी नंबर 3 आपण हे लिहू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of -x into dx. आणि ही जी व्हॅल्यू आता आपल्याला मिळालेली आहे f of -x dx तर ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू शकतो. and therefore we get putting this value of I1 in equation 1 we get integration from
minus a to a f of x dx is equal to integration from 0 to a f of minus x dx plus integration from 0 to a f of x dx. This is equation number 2. आता हे जे इक्वेशन नंबर 2 मिळाले त्याच्यामध्ये ह्या इवन आणि ऑड कंडिशनचा आपण वापर करणार आहोत. की नेक्स्ट केस नंबर 1 प्रूफ मध्येच आहे. केस नंबर 1 काय की इफ f of x is even, मगाशीच डेफिनेशन सांगितली, f of x is even, then f of minus x is equal to f of x. f of minus x equal to f of x. म्हणजे इक्वेशन नंबर 2 मिळालेले आहे त्याच्यामध्ये f of minus x च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण f of x. Therefore from equation 2 integration from minus a to a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of x dx. दोन इंटिग्रेशनची ॲडिशन आहे. इंटिग्रेशनचं लिमिट सारखंच आहे. फंक्शन सुद्धा सेम आहे. Therefore it is equal to 2 into integration from 0 to a f of x dx. And this is the proof for first case. Integration from minus a to a f of x dx is equal to 2 into integration from 0 to a f of x dx if f of x is even function. आणि आता याच पद्धतीने आपण ऑड फंक्शनच्या केससाठी सुद्धा रिझल्ट आपण मिळवूया. की केस नंबर 2 if f of x is odd function then f of minus x is equal to minus of f of x. And therefore from equation 2 integration from minus a to a f of x dx is equal to integration from 0 to a minus f of x dx plus integration from 0 to a f of x dx. मायनस साइन मल्टिप्लाइड आहे. इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर मायनस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx. तर या ठिकाणी काय दिसते आपल्याला तर दोन फंक्शनची सबट्रॅक्शन आहे. ही टर्म प्लस आहे, ही टर्म मायनस आहे. टर्म जर बघितल्या तर दोन्ही टर्मचं लिमिट सारखंच आहे. फंक्शन सुद्धा सारखं आहे. मग सारखी टर्म आहे. दोन सबट्रॅक्शन काय येणार आहे इट इज इक्वल टू 0 येणार आहे. तर अशा प्रकारे आपण 2 नंबरची केस जी आहे की इफ f of x is even odd then minus integration from minus a to a f of x dx is equal to व्हॅल्यू किती येते 0 येते. तर अशा प्रकारे आपण या केस नुसार ही शेवटची 8 नंबरची प्रॉपर्टी या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेली आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीज ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन हा जो पॉइंट आहे थेरॉटिकल तो या ठिकाणी आपण संपवलेला आहे. पुन्हा एकदा आपण प्रॉपर्टीज बघूया. एकूण ज्या 8 प्रॉपर्टी आपल्याला झालेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी इंटिग्रेशनचं जर लिमिट सेम असेल, अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम असेल तर फंक्शनची इंटिग्रेशनची व्हॅल्यू किती येते 0 येते. सेकंड प्रॉपर्टी की इंटिग्रेशनचं लिमिट्स जर इंटरचेंज केले तर व्हॅल्यू मध्ये साइनचा बदल येतो. थर्ड प्रॉपर्टी इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशन ची व्हॅल्यू ही फंक्शनच्या व्हेरिएबल वरती डिपेंड नसते. व्हेरिएबल बदलला तरी सुद्धा फंक्शनचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही तीच राहते. देअरफॉर f of x dx आणि f of t dt चे इंटिग्रेशन फ्रॉम a to b सेमच येते. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4 if a is less than c is less than b then integration from a to b f of x dx is equal to integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. Next 5 नंबरची प्रॉपर्टी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is equal to integration from 0 to a f of a minus x into dx. By substituting LHS घेतलं तर substitution x is equal to a minus t substitution घेतलेलं आहे प्रूफ करण्यासाठी. 6 नंबरची प्रॉपर्टी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a
a to b f of x dx is equal to integration from a to b f of a plus b minus x into dx. By substitution x is equal to a plus b minus t. हे सबस्टिट्यूशन घेऊन आपण ही 6 नंबरची प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूफ केलेली आहे. त्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी की इंटिग्रेशन from 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x into dx. तर बाय प्रॉपर्टी नंबर 4 आणि नंतर सबस्टिट्यूशन मेथड वापरून आपण ही प्रॉपर्टी नंबर 7 प्रूफ केलेली आहे. आणि लास्ट प्रॉपर्टी नंबर 8 की इंटिग्रेशन फ्रॉम माइनस a to a f of x माइनस a to a f of x dx या इंटिग्रेशन ची व्हॅल्यू दोन येतात. पहिली येते 2 into integration from 0 to a f of x dx if f of x is even and it is equal to 0 if f of x is odd function. तर अशा ह्या 8 प्रॉपर्टीची प्रूफ आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.